हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 2026 हे वर्ष कसं जाणार आहे मुलांक 7 साठी. तर मुलांक 7 म्हणजे काय? ज्यांची जन्मतारीख जी आहे ती 7, 16 किंवा 25 आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. ठीक आहे, राशीनुसार आपण सगळ्यांचं 2026 वर्ष प्रत्येक राशीत कसं जाणार आहे आपण बघणार आहोत. पण त्याचबरोबर ज्यांना रासच नाही माहिती त्यांच्यासाठी सुद्धा आपण 2026 कसं जाणार याचा विचार केला आणि म्हणून मुलांकाची सिरीज काढली. निदान बर्थ डेट माहिती असेल तर तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमचं येणारं वर्ष कसं जाणार आहे. व्हिडिओ डिटेल करणार आहोत आपण, त्याच्यामुळे थोडा मोठा होऊ शकेल पण एंटरटेनिंग असेल एवढं मात्र नक्की. ठीक आहे, सुरुवात करूया आपण नेहमीप्रमाणे गुरूंच्या आशीर्वादापासून, म्हणजे आपला गुरूंचा संदेश. साई टॅरोने जाणून घेणार आहोत की तुम्हाला तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे 2026 साठी, ते तुम्हाला काय सांगू इच्छितात ते आपण बघूया. गुरु तुम्हाला सांगू इच्छितात की द होम, लुक विदिन आणि डेथ. तुमच्या सर्व दुःखांचा अंत 2026 मध्ये होणार आहे. लुक विदिन, गॉड इज विदिन यू, इन युअर हर्ट अँड माइंड. सो ईश्वर हा दुसरीकडे तिसरीकडे कुठेही नसून तो तुमच्या आतमध्येच आहे. सो स्वतःला प्युअर ठेवायचा कायम प्रयत्न ठेवा थ्रू आउट 2026. आणि द होम शुड बी अ प्लेस ऑफ रेस्ट विथ पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजे काय की 2026 मध्ये ना स्वतःकडे आणि घराकडे लक्ष द्या. घरातल्या एनर्जी जास्तीत जास्त चांगल्या कसा ठेवता येतील त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, अडगळ काही असेल तर दूर करा, डिक्लटरिंग करा, असं तुम्हाला एक संदेश गुरूंचा येत आहे. बघूया आपण अशाच प्रकारे आपल्या एंजल्सचा, म्हणजे एंजल कार्ड्स मधनं आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या 2026 मध्ये त्यांचा तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे. एंजल्सचा ॲडवाईस आहे आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स, हेल्पफुल पीपल बघा, आणि आस्क युअर एंजल्स. या 2026 मध्ये ना अशा घटना घडतील की तुम्हाला कुणाची ना कुणाची मदत लागेल, पण तेव्हा ना काचकूच करू नका. कुठल्या ना कुठल्या मार्गाने एंजल्स तुम्हाला मदत करतीलच. यू विल बी सराउंडेड बाय हेल्पफुल पीपल. हे तर आहे, म्हणजे काय, तुम्ही तुमच्या आजूबाजूला सतत तुम्हाला मदत करणारे लोक असणार, तर तुम्ही त्यांच्याकडे मदत मागायला लाज वाटू देऊ नका किंवा इगो येऊ देऊ. मार्ग निघत राहतील. आणि आस्क युअर एंजल्स, मग हे एंजल्स म्हणजे काय असू शकतं? एनर्जीज. तुम्ही ज्या काही देवाला मानतात जे तुम्हाला इंट्युशन पॉवरने तुम्हाला वाटतंय ना त्या गोष्टी करा, तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून मार्ग सापडत जातील. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यात मेन की 2026 हे वर्ष कसं जाणार हे जाणून घेणार आपण टॅरोच्या माध्यमातून. तर सुरुवात करूया आपण रिलेशनशिपच्या बाबतीत. तुमच्या लाईफमध्ये 2026 मध्ये काय घटना घडणार आहेत. ओके, रिलेशनशिप मध्ये ना तुम्ही खूप जास्त देत राहणार. तुमच्या बाजूने तुम्ही तुमचे 100% नाही 1000% एफर्ट तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये घालणार आहात. पण हे सगळं करताना तुमच्या मनाची काळजी घ्यायला विसरू नका. काही गोष्टींमध्ये तुम्ही गिव्हअप करणार आहात जस्ट बिकॉज रिलेशनशिप टिकवायचं म्हणून. तरी तुम्हाला किती वाटलं की अजून थोडंसं काय करण्याची चर्चा होऊ शकते, समोरची व्यक्ती सुधरू शकते, पण कुठेतरी एका क्षणी वाटेल की ठीक आहे आता गिव्हअप करून टाकूया. इमोशन्स खूप चांगले बॅलन्स आणि अंडर कंट्रोल असणार आहेत. नवीन काहीतरी गुड न्यूज तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत वर्ष संपता नक्कीच येऊ शकते. आणि अरेंज मॅरेजचे खूप जास्त चान्सेस आहेत. ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांच्यासाठी. व्हेरी गुड. आपण बघूया जे करिअर करणारे, म्हणजे ज्यांचा जॉब करतात त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. ओके, तुम्हाला जॉबमध्ये आलेली संधी, प्रत्येक संधीचा फायदा घेता येणार आहे. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज समोरून येतील, सो एक चांगली गोष्ट आहे. द लवर्स आहे, सो युनिव्हर्सचा आशीर्वाद आहे. सिंगल असतील त्यांना जॉबच्या ठिकाणी कदाचित तुमचा सोल पार्टनर सुद्धा भेटू शकतं. जॉबमध्ये ना एक ॲडवाईस वाला कार्ड आलं की कधीच कुणावरती विश्वास ठेवू नका आणि तसंच दुसऱ्याचं श्रेय लाटायला जाऊ नका तुम्ही जिथे नोकरी करता तिथे. आणि पैशांच्या बाबतीत थोडं नाराजी असू शकते. जेवढे तुम्हाला अपेक्षित आहेत, तुम्ही जेवढे एफर्ट्स टाकतात त्याच्या प्रमाणामध्ये पैसे किंवा ॲप्रिसिएशन समोरून येणार नाही. सो त्याची एक मनाची तयारी ठेवा.
ठीक आहे. बघूया आपण आता त्यांचा बिझनेस आहे आणि मुलांक 7 आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. ओके, बिझनेसच्या ठिकाणी 100% पैसे येतील, बिझनेस वाढेल, एक्सपान्शन होईल, हे या कार्डवरून मी नक्कीच सांगू शकते. ठीक आहे, एकाचे 2 बिझनेस 3 बिझनेस तुम्ही या बिझनेसमधनं काढू शकता. काही अपॉर्च्युनिटीज तुमच्या मनासारख्या येईपर्यंत तुम्ही थांबलेले असाल आणि ती अपॉर्च्युनिटी, ती संधी, ते कॉन्ट्रॅक्ट हाती येईपर्यंत, ते प्रोजेक्ट काहीतरी ते हाती तुम्हाला हवे तसं येईपर्यंत तुम्ही थांबाल आणि जास्तीत जास्त चांगल्या अपॉर्च्युनिटीची वाट बघाल. इमोशनल फुलफिलमेंट होताना पण दिसते आहे. बिझनेसमध्ये पार्टनरशिप करायचा विचार असेल तर 2026 मध्ये खूप जास्त त्याला वाव आहे. तुमची पार्टनरशिपमध्ये बिझनेस अजून एक्सपांड होऊ शकतो. पण त्याचबरोबर काळजी घ्या, बिझनेसच्या ठिकाणी एखादा वाद होऊ शकतो आणि त्याच्यामुळे नात्यांमध्ये कडवटपणा येऊ शकतो. ठीक आहे, बघूया आपण आता जॉब आणि बिझनेस झालं, पैसे कमवले. आता ह्या फायनान्सचं काय, फायनान्सेस कसे असणार आहेत 2026 मध्ये. ओके 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 फायनान्सेसच्या बाबतीत चांगलं कार्ड आलेलं आहे, जैसे करणी वैसी भरणी. तो तुम्ही जेवढे कष्ट केलेत त्याचं फळ का होईना पण 2026 मध्ये येईल आणि युनिव्हर्स तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल फायनान्सेसच्या बाबतीमध्ये. चुकीचे निर्णय घेऊ नका, नाहीतर त्याचा तसा इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो. द हर्मिट आलेला आहे, विच शोज की हे फायनान्सेस सांभाळताना तुम्हाला एक पोक्तपणा येईल. त्याच्यामुळे तुम्हाला 4 चौघांमध्ये मिक्स व्हावंसं वाटणार नाही आणि स्वतःचे विचार स्वतःपर्यंत ठेवावे, दुसऱ्यांशी शेअर करू नये. हा एक ॲडवाईस सुद्धा यातनं आपल्याला मिळतो. तो काय म्हणतात ना, एक मॅच्युरिटी येणार आहे, मॅच्युरिटीचं कार्ड आहे. एक प्रकारची मॅच्युरिटी येईल आणि असं पण होऊ शकतं की तुम्हाला एक लोनलीनेस थोडासा फायनान्सेसच्या बाबतीमध्ये तुम्हाला जाणवून येईल की बऱ्याचशा जबाबदाऱ्या तुमच्या एकट्यावरती पडत आहेत आणि तुम्हाला त्या वाटून पण घ्यायच्या नाहीत, असं एक थोडंसं होऊ शकतं. कारण बघा, हे पुन्हा हे कार्ड आले जे जबाबदाऱ्या वाटण्यावरती होतो. तो आयडियल सजेशन हेच आहे की फायनान्सच्या बाबतीत जर तुम्हाला लोड पडत असेल एकट्यावरती, तर थोडा लोड तुमचे जे सोबतचे आहेत, लाईक तुमचा बिझनेस पार्टनर असेल किंवा तुम्ही घरामध्ये आहे, तुमची वाईफ किंवा तुमचे हजबंड किंवा तुमचे कोकलिग्स असतील, काही असेल, तर तुम्हाला येणारा लोड जो आहे ना तो वाटला तर तुम्हाला फायनान्समध्ये थोडी राहत मिळू शकेल. चर्चेचं कार्ड आहे, चर्चा न करता कोणताही डिसिजन घेऊ नका. घराच्या रिनोव्हेशनसाठी 2026 मध्ये तुमचे पैसे खर्च होणार आहेत, ते सुद्धा यातनं दिसते. नेक्स्ट आपण बघूया हेल्थ कार्ड. हेल्थ तुमची कशी असणार आहे ओव्हरऑल 2025 मध्ये. ओके, इमोशनल टर्ब्युलन्स दिसतोय मला, फार जास्त काही विचार करण्यासारखं नाहीये. बाकीच्या कार्ड्सवरनं हेल्थ रिलेटेड कोणतेही निगेटिव्ह कमेंट नाही की ज्याच्यामुळे आपल्याला एकदम सावध व्हायला हवं, असं काही नाहीये. सो इमोशन्स रिलेटेड गोष्टी जसं की एन्झायटी, डिप्रेशन, हे अति जास्त धावपळ केल्यामुळे होऊ शकतं. कन्फ्युजन सतत क्रिएट करत राहिल्यामुळे, मनावरती दबाव निर्माण झाल्यामुळे ती जशी मनाची अवस्था होते ना, तसा थोडासा एक्सपिरियन्स तुम्हाला येऊ शकतो, बाकी काही नाही. तो हे होतं ओव्हरऑल मुलांक 7 ज्यांचा आहे त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे आणि एक रँडम धावती भेट 2026 ची काय घटना घडणार आहे. ह्याच्यामध्ये रिलेशनशिप, फायनान्स, काही रँडम असू शकेल. बघूया मुलांक 7 साठी काय असणार आहेत. ओके, हे 2 कार्ड सांगतात मुलांक 7 साठी की तुम्हाला तुमचे सोल पार्टनर्स या वर्षी नक्कीच मिळतील, लग्न जुळतील. जर तुम्ही सिंगल असाल तर रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह होतील. जरी तुम्ही मॅरिड असाल किंवा अनमॅरिड नसाल, तुमचे रिलेशनशिप छान इम्प्रूव्ह होताना दिसत आहेत. हे कार्ड मात्र सांगतंय की घरामध्ये कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे, ऑफिसमध्ये तुमच्या कोकलीग सोबत वाद होण्याची शक्यता आहे असं दिसते. आणि तुमचा 2007 मध्ये ना अपॉर्च्युनिटी समोर येतील आणि तुम्ही त्या संधीचा व्यवस्थित फायदा घ्याल आणि द्विगुणित कराल. त्याच्यामधनं होणारे फायदे जे आहेत ते द्विगुणित कराल असं दिसतंय. तर असं होतं आपल्या 2026चं भविष्य वाचन मुलांक 7 साठी 2026 साठी. ठीक आहे, चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. जेवढे लोक 1176 टाईप करतील त्यांच्यासाठी मी स्वतः पर्सनली प्रे करणार की तुमची इच्छा पूर्ण होऊ दे.
ठीक आहे. भेटूया आपण. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. थँक यू सो मच.